शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालय नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। इयत्ता 12वी, विषय राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, त्यामध्ये आर्थिक घटक। मी प्राध्यापक संतोष कुडगे। इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीच्या राज्यशास्त्र या विषयातलं दुसरं प्रकरण सध्या समजून घेत होतो। दुसऱ्या प्रकरणाचा हा दुसरा तास आहे। ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरण हा भाग आपण सध्या समजून घेत होतो। या अगोदरच्या तासामध्ये आपण समजून घेत असताना काही बाबी समजून घेतल्या। रिव्ह्यू करताना आपण परत एकदा त्या बाबी समजून घेऊ की आपल्याला माहिती आहे की 1989 मध्ये कुवेतचा भाग इराकनं मिळवला होता। हा भाग आपल्याला माहीत आहे। आणि त्याच काळामध्ये 1989 मध्येच पूर्व युरोपमधलं जे सोव्हिएत रशियाचं जो प्रभाव होता तो त्यांनी आपला काढून घेतला होता आणि साम्यवादी शासन प्रणाली असणारे अनेक देश लोकशाही शासन प्रणाली स्वीकारत होते। हा बदल 1989 मध्ये झाला। 1991 मध्येच सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि सोव्हिएत रशियाचे अनेक तुकडे झाले आणि जगामध्ये ज्या दोन महासत्ता होत्या, ज्या प्रामुख्याने आपल्याला माहिती आहेत, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरी म्हणजे सोव्हिएत युनियन, एक महासत्ता संपुष्टात आली आणि एकमेव महासत्ता राहिली, ती म्हणजे अमेरिका। हा आपण भाग या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतलेला आहे। त्याबरोबर केवळ महासत्ता संपुष्टात आली इतका भाग महत्त्वाचा नाही, तर 1991 नंतर आपल्याला मुद्दामहून यावर्षी 1991 नंतरचं जग हा भाग या ठिकाणी अभ्यासक्रमाला दिलेला आहे। तर 1991 नंतर जगामध्ये अनेक बदल होत गेले। कोणकोणते बदल झालेले आहेत किंवा अनेक संकल्पना नवीन उदयाला आल्या। जसं आपण सांगितलं की नवीन जागतिक व्यवस्था, म्हणजे कुवेतवर आक्रमण केलं, अमेरिकेनं नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी इराकला माघार घ्यावी लागली आणि त्या संकल्पनेला आपण नवीन जागतिक व्यवस्था असं म्हणतो। ही एक संकल्पनेचा उदय झाला। दुसरं, रशियाचं विघटन झालं, म्हणजे 1945 ते 1990 पर्यंत, 91 पर्यंत साधारणतः जो शीतयुद्धाचा काळ होता, शीतयुद्ध संपुष्टात आलं। त्याला आपण शीतयुद्धोत्तर कालखंड असं म्हणतो किंवा सोव्हिएत रशिया विघटनानंतरचं जग असे आपण त्याला म्हणतो। हा भाग आपण या अगोदरच्या तासामध्ये पाहिला। 1991 नंतर जगामध्ये अनेक बदल होत गेले। ते बदल कोणते होत गेले, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होत गेले, हे प्रामुख्यानं आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे। मी कालच्याही तासामध्ये तुम्हाला सांगताना सांगितलं की कोणते कोणते बदल होत गेले हे प्रामुख्यानं आपल्याला या तासामध्ये पाहायचं आहे। काही मुद्दे आपण त्या दिवशी या अगोदरच्या तासामध्ये सांगितले, त्या मुद्द्यानुसारच आपल्याला या पाठामध्ये म्हणजे अभ्यास करायचा आहे। सर्वात महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे आर्थिक घटकामध्ये। आपण या अगोदरच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलं आणि आजच्या तासामध्ये आपल्याला प्रामुख्यानं आर्थिक घटकामध्ये काय काय बदल झाले, पैसा किंवा व्यापार या संदर्भामध्ये काय काय बदल झाले हे प्रामुख्याने आजच्या तासामध्ये पाहायचं आहे। तरीही या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा या पाठामध्ये प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला कोणते कोणते मुद्दे आहेत, कोणत्या कोणत्या मुद्द्यामध्ये बदल झालेला आहे किंवा कोणते कोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत किंवा जगामध्ये कोणत्या कोणत्या बाबीमध्ये बदल झालेले आहेत, तसं तर सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे, परंतु प्रामुख्यानं काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी दिलेली आहेत। ती मुद्दे आपल्याला प्रामुख्यानं अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये आर्थिक घटकामध्ये झालेला बदल हा पहिला मुद्दा आहे, जो आजच्या तासामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे। दुसरा जो मुद्दा आहे तो आहे राजकीय क्षेत्रामध्ये। जगामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये बदल झाला। त्यामध्ये लोकशाहीचं महत्त्व काय किंवा लोकशाहीचं महत्त्व वाढत गेलं, हाही बदल आहे। राज्याचं स्थान काय आहे हाही भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे। बिगर राजकीय काही घटक आहेत तेही आपल्याला समजून घ्यायचे आहेत। आणि मानवी हक्क, जगामध्ये जितके काही देश आहेत किंवा 750
800 कोटी लोक जगामध्ये राहतात। या लोकांना मानवी हक्काची जी व्याप्ती आहे हे सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे। दुसरा आहे विचारप्रणालीमध्ये झालेला बदल, हाही आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचा आहे। टेक्नॉलॉजीमध्ये आपण कालच्याही तासामध्ये सांगितलं, तंत्रज्ञानामध्ये झालेला बदल हाही आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचा आहे। आणि सामाजिक आणि सांस्कृतिक घटक हेही आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे। प्रामुख्यानं महत्त्वाची जी 5 मुद्दे आहेत, ही 5 मुद्दे जर या प्रकरणामध्ये आपण समजून घेतली तर मला वाटतंय की दुसरं प्रकरण आपल्याला समजलं असं म्हणायला काही हरकत नाही। महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे आर्थिक घटक, आणि आपल्याला प्राधान्यानं आजच्या तासामध्ये आर्थिक घटक समजून घ्यायचा आहे। आर्थिक घटक म्हणजे काय? पैसा आहे की नाही? पैसा म्हणजे प्रत्येक देशाचं स्वतंत्र चलन असतं। जसं आपल्या देशाचं आहे, आपल्या देशाचं रुपया हे चलन आहे की नाही? किंवा अमेरिकेचं जर पाहिलं तर अमेरिकेचं डॉलर आहे, किंवा पाकिस्तानचं पाहिलं तर पाकिस्तानचं पण रुपया आहे, किंवा नेपाळचं पण रुपया आहे। काही ठिकाणी युरो नावाचं चलन आहे। काही ठिकाणी ज्या त्या देशाची चलन वेगवेगळे आहेत, त्या त्या देशाच्या चलनाप्रमाणे त्या देशाचा व्यापार चालत असतो आहे की नाही? तर आर्थिक घटकामध्ये म्हणजे व्यापार, पैसा हे विनिमयाचं साधन आहे। आपण एखादी वस्तू घेतली तर त्या मोबदल्यामध्ये आपण त्याला पैसा देत असतो। याच्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा आपण शिवाजी महाराजांचा वगैरे काळ पाहिला तर त्या काळामध्ये हे एक होन नावाचं चलन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होतं, आपल्याला माहिती आहे। परंतु आपल्याही देशामध्ये याच्या अगोदर म्हणजे पैशाचा संकल्पना लोकांमध्ये रुजण्याच्या अगोदर विनिमयाचं साधन काय होतं? 12 बलुतेदार आणि 18 आलोतेदार पद्धत होती। याचा अर्थ एखाद्याचं आपण काम केलो तर त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना आपल्याला काहीतरी द्यावं, हे विनिमयासाठी होतं। अलीकडच्या काळामध्ये मात्र सर्वच देशांनी चलनामध्ये पैसा हा भाग वापरलेला आहे। भारताचं त्याच पद्धतीने रुपया हे साधन आहे। ऑस्ट्रेलियाचं पाहिलं तर ऑस्ट्रेलियन डॉलर आहे, अमेरिकेचं पाहिलं तर अमेरिकन डॉलर आहे, कॅनडाचं पाहिलं तर कॅनडियन डॉलर आहे। त्या त्या देशामध्ये त्या त्या लोकांनी त्या चलनाचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे, त्या त्या देशाचं चलन होत असतं। बघा, आर्थिक क्षेत्रामध्ये काय बदल झालेला आहे हे समजून घेत असताना मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, आपल्या पुस्तकामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला। एक काळ असा होता की आपल्या देशातले लोक आपल्याच देशामध्ये गुंतवणूक करायचे, म्हणजे इतर देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला मर्यादा होते। आणि गुंतवणूक हा भांडवलामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। म्हणजे एखादा व्यवसाय उभा करायचा असेल, एखादं क्षेत्र आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर त्या ठिकाणी पैसा आपण खर्च केला पाहिजे, त्याशिवाय त्या ठिकाणी डेव्हलप होणार नाही किंवा त्या ठिकाणचा विकास होणार नाही। आणि त्यासाठी पैसा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। एखादा उद्योग उभा टाकायचा असेल, एखादा उद्योग उभा करायचा असेल तर उद्योगधंद्यासाठी भांडवलाची गरज असते आहे की नाही? आणि उद्योगधंद्यामध्ये जे भांडवल आहे हे केवळ खाजगी क्षेत्रामधूनच उद्योगधंद्यामध्ये भांडवल येतं असं नाही, तर सरकारी क्षेत्रामधून सुद्धा उद्योगधंद्यामध्ये एखादा व्यवसाय आहे तो चांगल्या पद्धतीनं शासन सुद्धा त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये आपली गुंतवणूक करू शकतं। आणि खाजगी सुद्धा लोक जे आहेत, खाजगी सुद्धा यामध्ये लोक या उद्योगधंद्यामध्ये आपले पैसे गुंतवू शकतात। याचं उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये टाटा, रतन टाटा नाव आपल्याकडे प्रसिद्ध आहे। रतन टाटा नावाचा व्यक्ती आहे। रतन टाटा यांचे अनेक उद्योग आहेत, किंवा अंबानीचे उद्योग आहेत जे रिलायन्स इंडस्ट्रीज नावानं आपल्या भारतामध्ये आहे। तर रिलायन्स आहे, रिलायन्स उद्योग आहे, हे यासारख्या कंपन्या सुद्धा भारतामध्ये खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, भारतामध्येच गुंतवणूक करतात। मुक्त संचारमुळे काय झालं, पूर्वीच्या काळी त्या देशातल्या लोकांना त्याच देशामध्ये गुंतवणूक करावं लागायची, परंतु अलीकडच्या काळामध्ये मुक्त संचारामुळं जगामधल्या कुठल्याही देशामध्ये आपणाला उद्योग करता येतो। याला मुक्त संचार असं म्हणायचं आहे की नाही? जगामध्ये जे 7 खंड आहेत आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याचदा हे ऐकलेलं आहे। आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, युरोप खंड आहे, बरोबर आहे, दक्षिण अमेरिका आहे, उत्तर अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अंटार्क्टिका आहे। जगामध्ये जे 7 खंड आहेत या 7 खंडापैकी कुठल्याही खंडातील देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये आपण आपला उद्योग उभा करू शकतो, याला मुक्त संचार असं म्हणायचं। याचा अर्थ असा आहे की जसं टाटा इंडस्ट्रीज किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज सारखे उद्योग इतर देशामध्ये जाऊन आपला उद्योग उभा करत असतील तर इतर देशामधले सुद्धा काही उद्योग आपल्या देशामध्ये येऊन उभा करत असतात। उदाहरण पाहायचं असेल तर मॅकडोनाल्ड नावाची एक हॉटेल शृंखलामधली कंपनी आहे, पिझ्झा बर्गर नावाची कंपनी आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो बर्गर
किंग असं म्हणतो ते आहे, किंवा पिझ्झा हट आहे, किंवा नेस्ले आहे, हे इतर देशातले उद्योग आहेत, पण ते भारतामध्ये येऊन काम करतात. किंवा भारतातले टाटा सारखे, किंवा रिलायन्स सारखे, किंवा अडाणी बंधू असतील, अडाणी असेल, यासारखे अनेक उद्योजक इतर देशामध्ये जाऊन सुद्धा आपले उद्योगधंदे उभा करत असताना आपल्याला दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, जसं हे खाजगी क्षेत्रातले लोक आहेत, तसं गव्हर्नमेंटच्या सुद्धा काही कंपन्या आहेत, आणि गव्हर्नमेंटच्या कंपन्या सुद्धा इतर देशामध्ये उद्योग करताना आपल्याला दिसतात. एक कंपनीचं नाव आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ONGC. अर्थ असा त्याने दिलेला आहे, किंवा आपण जर पाहिलं त्याला डिटेलमध्ये तर ONGC याचा अर्थ असा आहे की ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ही भारत सरकारद्वारा नियंत्रित करणारी कंपनी आहे, आणि ही कंपनी जगामधील इतर देशामध्ये सुद्धा, म्हणजे ऑइल म्हणजे तेला क्षेत्रामध्ये काम करणारी आणि गॅस क्षेत्रामध्ये काम करणारे कॉर्पोरेशन आहे, आणि ही कंपनी सुद्धा इतर देशामध्ये काम करत असताना आपल्याला ONGC नावाची जी कंपनी आहे इतर देशामध्ये काम करत असताना आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिएतनाममध्ये सुद्धा या कंपनीचा म्हणजे प्रोजेक्ट आहे, इतर देशामध्ये सुद्धा ही कंपनी काम करत असताना आपल्याला दिसते. बघा, 1990च्या पूर्वी जर आपण पाहिलं तर 1990च्या पूर्वी अशा पद्धतीची गुंतवणूक अत्यंत कमी प्रमाणामध्ये व्हायची. म्हणजे याला अनेक कारणं आहेत. अलीकडल्या काळामध्ये झालेला दळणवळणातील बदल असेल, अलीकडल्या काळामध्ये झालेला व्यापारामधल्या ज्या अडचणी आहेत, या अडचणी कमी झाल्या, आयात निर्यातीमधले धोरणं कमी झाले, टॅक्स कमी झाल्या, म्हणून आज अनेक प्रमाणामध्ये जगातले एकमेका देशातले उद्योजक एकमेका देशामध्ये जाऊन काम करत असताना आपल्याला दिसतात. सरकारी जे नियम आहेत, शासनाचे जे नियम आहेत, हे काही प्रमाणामध्ये शिथिल झाले, आणि काही प्रमाणामध्ये नियम शिथिल झाल्यामुळं किंवा या व्यापारामधले अडथळे दूर झाल्यामुळं ही जी मुक्त संचार पद्धती आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आता होत असताना आपल्याला दिसते. किंवा भांडवली जी गुंतवणूक आहे ही इतर देशामधून आपल्या देशामध्ये होताना आणि आपल्या देशामधून इतर देशामध्ये होत असताना आपल्याला दिसते. बघा, आपण जर पाहिलं, भारताचं उदाहरण पाहिलं तर भारत हा विकसनशील देश आहे, म्हणजे पूर्णपणे विकसित पण नाही. जर आशिया खंडातलं उदाहरण आपण पाहिलं तर आशिया खंडामध्ये जपान नावाचा जो देश आहे तो विकसित देश म्हणून ओळखला जातो, परंतु भारताच्या बाबतीत जर विचार केलो तर भारत पूर्णपणे विकसित नाही. जसं बाबतीमध्ये आपण असं म्हणतो की अमेरिका हा विकसित देश आहे, युरोप खंडामध्ये अनेक देश आहेत, जर्मनी हा विकसित देश आहे, किंवा इंग्लंड हा विकसित देश आहे. हे जे देश आहेत हे देश विकसित म्हणून, म्हणजे या देशामधल्या जर सुविधा पाहिल्या आपण तर इथल्या लोकांचं आरोग्यमान चांगलं आहे. प्रत्येक देशामध्ये गरिबी आणि श्रीमंती असतेच, परंतु च्या तुलनेमध्ये या देशामध्ये गरिबीचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. याचा अर्थ असा नाही की अमेरिकेमध्ये गरिबी नाही किंवा जर्मनीमध्ये गरिबी नाही, असा अर्थ होत नाही. जर्मनीमध्ये पण गरीब लोक असतात, अमेरिकेमध्ये पण गरीब लोक असतात, किंवा इंग्लंडमध्ये पण गरीब लोक आहेत, किंवा जपानमध्ये पण गरीब लोक आहेत, भारतामध्ये पण गरीब लोक आहेत, परंतु त्याचा जो रेशो आहे, त्याचं जे प्रमाण आहे हे कमी अधिक आहे. भारतामध्ये गरीब असणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, श्रीमंत लोक असण्याचं प्रमाण जास्त आहे. इतर देशामध्ये जर आपण विचार केला तर जर्मनीमध्ये गरिबाचं प्रमाण कमी आहे आणि श्रीमंत असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्ती प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं इतर देशामध्ये जो म्हणजे रेशो आहे विकसित, भारत हा विकसनशील देश आहे असं आपण या ठिकाणी अगोदर समजून घेतलो. बघा, हे जे गुंतवणूक करणारे लोक आहेत ना, उद्योजक, यांची गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये होते यावर सुद्धा त्या देशाचा विकास अवलंबून आहे की नाही. महत्वाचं बघा, यांची गुंतवणूक जर पायाभूत सुविधामध्ये होत असेल तर ती गुंतवणूक त्या देशासाठी अधिक चांगली आहे, आणि यांची गुंतवणूक जर ग्राहक उपयोगी या व्यवसायामध्ये होत असेल तर ती गुंतवणूक त्यांचा विकास करणारी जास्त आहे, उद्योजकांचा विकास जास्त होतो आणि त्या देशाचा विकास कमी प्रमाणामध्ये होत असतो. दोन गोष्टी समजून घ्या. एक, पायाभूत सुविधामध्ये गुंतवणूक होणं वेगळं, आणि दुसरं ग्राहक उपयोगी म्हणजे ग्राहकासाठी उपयोगात आणणाऱ्या उद्योजकामध्ये गुंतवणूक होणं हे वेगळं. पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या? समजा विमानामध्ये गुंतवणूक, विमानसेवेमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, बंदरामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, रस्त्यामध्ये झाली पाहिजे, रेल्वेमध्ये झाली पाहिजे, याला पायाभूत सुविधा असं म्हणायचं. यांच्यामध्ये गुंतवणूक झाली तर त्या देशाचा विकास लवकर, ज्या देशाचे रस्ते चांगले, ज्या देशाचं
विमान प्रवास चांगला, ज्या देशाची रेल्वे चांगली त्या देशाचा विकास जास्ती प्रमाणामध्ये होत असतो. उदाहरणामध्ये अनेक कंपन्या आहेत ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. कोणत्या की विमानतळ असेल किंवा आण्विक प्रकल्प आहे, या कंपन्यामध्ये अनेक इतर देशांनी सुद्धा गुंतवणूक केलेली आहे. आणि अनेक अशा कंपन्या आहेत, पिझ्झा बर्गर आपण म्हणालो किंवा मॅकडोनाल्ड आहे किंवा नेस्ले आहे किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजसारखी कंपनी आहे, हे ग्राहक उपयोगीचमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, यामध्ये ते कंपन्या करतात. देशाचा खरा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आपण म्हटल्याप्रमाणे रस्ते पाहिजेत, रेल्वे पाहिजेत किंवा हवाई मार्ग यांचा विकास जर झाला तर खऱ्या अर्थानं त्या देशाचा विकास होऊ शकतो. फक्त आपण समजून घ्या की आर्थिक घटकामध्ये काय बदल झाला. तर आर्थिक घटकामध्ये 1990च्या नंतर मुक्त पद्धतीनं काय झालं, व्यापारामध्ये बदल होत गेले किंवा भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार होत गेला, बंधनं कमी होत गेली. एकमेकाच्या देशाच्या सरकारने बाबा भारताला समजा ब्राझीलमध्ये व्यापार करायचे तर ब्राझीलनं काही बंधनं कमी केली किंवा ब्राझीलला भारतामध्ये व्यापार करायचे तर भारतानं ब्राझीलच्या संदर्भामध्ये किंवा इतर देशाच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्या व्यापारामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भारतातले काही उद्योजक इतर देशामध्ये करतात आणि इतर देशातले काही उद्योजक भारतामध्ये गुंतवणूक करतात. याला मुक्त व्यापार पद्धती किंवा मुक्त संचार पद्धती असं आपण म्हणतो. हा भाग आर्थिक घटकामधला पहिला भाग आहे, हे समजून घ्या. दुसरा आहे, जो दुसरा मुद्दा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो म्हणजे व्यापार संकल्पनेमध्ये झालेले बदल. व्यापार संकल्पनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. म्हणजे बघा 1990च्या दशकानंतर व्यापाराच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनामध्ये अनेक बदल झालेले आहेत. 1990 नंतर काय बदल झालेत बघा. 1948ला जर आपण पाहिलो तर 1 जानेवारी तारीख समजून घ्या. 1 जानेवारी 1948 पासून आपल्याकडे गॅट नावाचा करार अस्तित्वात आला. गॅट म्हणजे GATT, बरोबर आहे. त्याचं लॉंग फॉर्म असं आहे गॅटचं, जनरल ॲग्रीमेंट ऑफ टॅरिफ्स अँड ट्रेड. ट्रेड म्हणजे व्यापार. हा एक करार होता. आपल्याला माहिती आहे 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि 1939 ते 1945च्या दरम्यानमध्ये जग असं अस्थिर होतं. म्हणजे जगामध्ये आर्थिक महामंदी येऊन गेलेली होती. जग अस्थिर होतं आणि हे अस्थिर जग असताना किंवा अविश्वासाचं वातावरण जगामध्ये होतं आणि देशांनी एकमेकाच्या देशासोबत व्यापार करण्यासाठी अनेक बंधनं घातलेली होती. भारतासारख्या देशाने असं ठरवलं की दुसरा देशाचा माणूस आपल्याकडे येऊच नाही. इंग्लंडसारख्या देशाने ठरवलं की त्यासाठी मग काय, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कर लावायचे, अनेक प्रकारचे टॅक्स लावायचे. अशी पद्धत 1948च्या पूर्वी होती. परंतु गॅट नावाचा एक करार झाला, जो गॅट करार नावानं प्रसिद्ध आहे. हा करार झाला 30 ऑक्टोबर 1947 रोजी. स्वित्झर्लंड नावाचा एक देश आहे युरोप खंडामध्ये, स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी, जिनेवा नाव लक्षात ठेवा, जिनेवा या ठिकाणी 30 ऑक्टोबर 1947 रोजी गॅट नावाचा करार झाला. सुरुवातीला या गॅट करारामध्ये फक्त 8च देश होते. या 8च देशांनी हा करार स्वीकारला. कालांतराने ही संख्या वाढत गेली. मग त्यामध्ये 23 देशांनी नंतर सह्या केल्या आणि 1 जानेवारी 1948 पासून हा जो गॅट करार आहे हा करार अंमलात आला. हा गॅट नावाचा करार जो होता तो 1948 ते 1 जानेवारी 1995 पर्यंत होता. 1 जानेवारी 1995 मध्ये गॅट नावाची जी संकल्पना आहे, गॅट नावाचा जो करार आहे, या ठिकाणी WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना, म्हणजे कराराच्या ठिकाणी एक संघटना आली. WTO ही नावाची संघटना 1995 मध्ये 1 जानेवारी 1995 पासून या संघटनेची निर्मिती करण्यात आली आणि अर्थातच गॅटचं महत्त्व त्या ठिकाणी थोडंसं कमी होऊन या कराराच्या माध्यमातून WTOच्या माध्यमातून म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ही म्हणजे हा व्यापार सांभाळला जाऊ लागला. WTOचं मुख्यालय सुद्धा कुठं आहे तर जिनेवा या ठिकाणी. WT म्हणजे स्वित्झर्लंडमध्येच ज्या ठिकाणी गॅटचं मुख्यालय होतं त्याच ठिकाणी
WTOचं सुद्धा मुख्यालय आहे। आज जर पाहिलो आपण तर या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना यामध्ये साधारणतः 164 देश आहेत। जगामध्ये जितके देश आहेत त्यापैकी 164 देशांनी या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे। या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची जी भाषा आहे ती आहे इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश या 3 भाषेमधून ही संघटना काम करते। ही संघटना आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर जे आहेत ते रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी ही संघटना कार्य करत असताना आपल्याला दिसते। इतर राष्ट्रांना प्रोत्साहन देणे, व्यापारासंबंधी इतर देशांना प्रेरणा देणे हे सुद्धा यांचं काम आहे। आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेले जे नियम आहेत ह्या नियमाच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही संघटना आहे। मुक्त व्यापारासंबंधी प्रोत्साहन देणे, देशादेशामध्ये जर काही गुंतागुंत निर्माण झाली असेल, काही वाद निर्माण झाले असतील तर हे वाद सोडवणे हे सुद्धा ह्या संघटनेचं काम आहे। वादविवाद सोडवणे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी जगामध्ये एक नियम तयार करणे, सगळ्या देशांनी तोच नियम राबवला पाहिजे, त्यासारखे नियम सगळ्या देशांनी राबवले पाहिजेत किंवा एकमेका देशाबाबतीमध्ये म्हणजे व्यापार हा व्यवसायच असा आहे की तो विश्वासावर चालणारा व्यवसाय आहे। समजा गृहीत धरा मी एखाद्याला एखादी वस्तू दिली तर त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी पैसे देईपर्यंत मला त्या ठिकाणी वाट पाहावी लागते। समोरचा जर माणूस व्यवहाराला चांगला नसेल तर त्या ठिकाणी एखाद्या व्यापारी किंवा माझ्यासारख्या माणसाचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। आणि व्यापारासंबंधी काय आहे की अनेक वस्तू आहेत। समजा आपल्याकडून भारतामधून द्राक्षे निर्यात केली जातात। जगामध्ये सर्वच ठिकाणी सारखं वातावरण नाही, काही ठिकाणी म्हणजे वातावरणामध्ये बदल आहे, काही ठिकाणी थंडी जास्त असते, काही ठिकाणी गरमी जास्त असते। आफ्रिका खंडामध्ये उष्णता जास्त आहे, आशिया खंडामध्ये समशीतोष्ण आहे हे आपल्याला माहिती आहे, युरोप खंडामध्ये थंडी जास्त आहे। इतर जगामध्ये ह्या सर्व देशांचा विचार आपण केला किंवा सर्व खंडांचा विचार केला तर सगळ्या खंडामध्ये सारखी परिस्थिती नाही। त्यामुळं आपल्या देशामध्ये जे पिकते ते आपल्याला इतर देशामध्ये पाठवावं लागतं आणि इतर देशामध्ये जे पिकते ते आपल्याला आपल्या देशामध्ये मागून घ्यावं लागतं। याला आयात आणि निर्यात म्हणतो आपण। आणि यामध्ये सुद्धा काही धोके होऊ शकतात। आपल्याकडून बरेचसे द्राक्ष इतर देशामध्ये पाठवले जायचे किंवा समजा ॲपल आहे, आपल्याकडे जम्मू काश्मीरमध्येच ॲपल जास्त प्रमाणामध्ये पिकतात किंवा खजूर आहे, अरब कंट्रीमध्ये खजूर पिकतो तर तिथला खजूर आपल्याकडे आपण मागवतो किंवा असं आहे। नारळ विचार केला आपण तर आपल्या भारतामध्ये फक्त समुद्र किनाऱ्याला नारळाचं प्रमाण जास्ती प्रमाणामध्ये पिकतं। तर असं आहे हे जे खाद्य आहेत किंवा हे जे वस्तू आहेत याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही विवाद निर्माण झाले, काही वाद निर्माण झाले किंवा याच्यासंबंधी काही नियम ठरवायचे असतील तर यासाठी काम करणारी ही संघटना आहे। कोणती? WTO म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जागतिक व्यापार संघटना, जिचं मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी आहे आणि साधारणतः 164 देश जिनेवा या WTOचे सदस्य आहेत। दुसरा आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे व्यापार हा साधारणतः वस्तूचा केला जातो। पूर्वी एक संकल्पना अशी होती की व्यापार फक्त वस्तूंचाच केला जायचा, त्यामध्ये काय कोळसा आहे, खनिज तेल आहे, सोने असेल, चांदी असेल किंवा याचा व्यापार केला जायचा। परंतु अलीकडल्या काळामध्ये फळांचा सुद्धा व्यापार केला जातो, फुलांचा सुद्धा व्यापार केला जातो, आहे की नाही। काही लोक असे आहेत की फुलामध्ये फक्त व्यापार करणारे लोक आहेत, काही लोक फळामध्ये व्यापार करणारे लोक आहेत, काही भाजीपाल्यामध्ये आपल्याकडे जर पाहिलो आपण फक्त टोमॅटोवर काम करणारे सुद्धा काही व्यापारी आहेत। एकच उत्पादन किंवा एकच वाहन ते खरेदी करणार, मग ते म्हणजे टोमॅटो घेणं आणि विकणं। आपल्या देशामध्ये टोमॅटोचं जे उत्पादन होतं ते इतर देशामध्ये पाठवून देणं। अलीकडच्या काळामध्ये आयात निर्यातीमध्ये सुद्धा करिअर करणाऱ्या मुलांसाठी खूप मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत। यासाठी शासन सुद्धा काही तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देत असतं, काही वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रोत्साहन आहेत। तुम्ही जर इतर देशामधला आपल्या देशातला माल इतर देशामध्ये विकत असाल आणि त्या देशाचा पैसा आपल्या देशामध्ये आणत असाल तर आपला देश सुद्धा तुम्हाला प्रोत्साहनासाठी म्हणजे मी ज्यामध्ये जास्त डिटेल बोलणार नाही परंतु त्यासाठी आणि आपल्याला व्यापार करण्यासाठी प्रत्यक्ष त्या देशामध्ये जाण्याची गरज नाही, त्या देशातल्या व्यापाऱ्यासोबत जे काही त्याची मेथड आहे, जी काही पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे त्या देशासोबत आपण संपर्क करून त्या देशामध्ये आपण आपला व्यापार करू शकतो। गृहीत धरा आपल्याकडे लिंबू चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन होतो किंवा आपल्या शेतातला नाही आपण इतर शेतकरी सुद्धा लिंबू एकत्रित करून इतर ज्या देशामध्ये लिंबूची मागणी जास्त आहे त्या देशामध्ये आपण पाठवू शकतो।
किंवा आपल्याकडे काय कमी आहे इतर देशामधून. जसं रिलायन्स इंडस्ट्रीजचं आपल्याला माहिती आहे, धीरूभाई अंबानी सुरुवातीला फक्त मसाले उत्पादनामध्ये त्यांनी सुरुवातीला काम केलेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. आज हळूहळू ते वेगळ्या वेगळ्या कंपन्यामध्ये आलेले आहेत. तर व्यापार हा सुरुवातीच्या काळामध्ये फक्त कशावर केला जायचा? व्यापार हा सुरुवातीच्या काळामध्ये फक्त फळे फुले किंवा कोळसा खनिज यांच्यावर सुरुवातीला व्यापार केला जायचा. परंतु अलीकडच्या काळामध्ये व्यापार त्याच्या पुढे जाऊन सुद्धा बँक आहेत. आज ICICI नावाची बँक इतर देशातली बँक आपल्या देशामध्ये काम करते. HDFC नावाची बँक इतर देशातून दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये काम करते. इथल्या लोकांना कर्ज देणे, इथल्या लोकांना सेवा देणे असं काम HDFC किंवा अशा अनेक कंपन्या आहेत, अशा अनेक बँका आहेत इतर देशामध्ये येऊन. बँकासुद्धा व्यापारामध्ये अलीकडच्या काळामध्ये आलेल्या आहेत. कदाचित आपल्यातल्या सुद्धा काही बँका इतर देशामध्ये जाऊन काम करत असतील, त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीनं ते काम करत असतील, हे आपण पाहिलेलं आहे. आज विमा कंपन्या सुद्धा आहेत. LIC आज लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतातली जी कंपनी आहे इतर देशामध्ये सुद्धा विमा देण्याचे काम करते. किंवा बऱ्याचशा ज्या GICच्या कंपन्या आहेत या सुद्धा इतर देशामध्ये जाऊन काम करतात. किंवा इतर देशाच्या ज्या कंपन्या आहेत त्या भारतामध्ये येऊन HDFC असेल किंवा आज अनेक ICICI असेल या सुद्धा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये आज काम करत असताना हे एक उदाहरण म्हणून आपण सांगतो. परंतु अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या इतर देशातल्या आपल्या देशामध्ये. खरं म्हणजे आपण जर पाहिलो तर आपल्या देशाची लोकसंख्या ही जगामध्ये 2 क्रमांकाची आहे. आपल्या पुढे फक्त कोणता देश आहे? चीन आहे. चीन नंतर आशिया खंडातला तर आहेच, परंतु जगामध्ये सुद्धा 2 क्रमांकानं असणारा देश कोणता असेल तर तो म्हणजे लोकसंख्या असणारा भारत. साधारणतः 135 कोटी लोक भारतामध्ये राहतात. आपण युरोप खंडाची लोकसंख्या पाहिली तर आपण आपल्या 70% सुद्धा युरोप खंडातल्या 50 देशाची लोकसंख्या नाही. 50 देश युरोप खंडातले मिळून आपल्या 70-80% लोकसंख्येला 70 ते 80 लाख 80 कोटी इथपर्यंतच त्यांची लोकसंख्या आहे. आपली लोकसंख्या मात्र जगाच्या लोकसंख्येमध्ये आपण म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि हे आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. जग आपल्याकडे मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहतं. लक्षात घ्या, जगातल्या इन्शुरन्स द्यायचे लोक इथं राहतात तर याच देशामध्ये आपलं इन्शुरन्स आपण देऊ बुवा. समजा काही वस्तू विकायचे तर ग्राहक सर्वात जास्त कुठे मिळतील तर भारतामध्ये मिळतील. म्हणून व्यापारी केंद्र म्हणून किंवा सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे जगातले सर्व देश पाहत असतात. हे आपल्याला महत्त्वाचं सांगावं लागेल. व्यापारामध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. खरं तर आर्थिक घटकामध्ये एका तासामध्ये पूर्ण होणार नाही, आणखी आपल्याला 1 तास या बाबतीमध्ये घ्यावा लागेल. व्यापाराबाबतीमध्ये आणखी काय बदल झालेले आहेत तर व्यापाराबाबतीमध्ये आणखी बदल झाले की कंटेनर कार्गो नावाची संकल्पना अलीकडल्या काळामध्ये आलेली आहे. हवाई मार्ग असेल, रेल्वे असेल किंवा जहाज असेल याच्या माध्यमातून आपण माल म्हणजे सेपरेट विमानं आहेत जे मालवाहू आहेत. जसं विमान प्रवाशांना घेऊन जातं तशाच पद्धतीनं केवळ माल वाहण्यासाठी सेपरेट विमानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्याला सर्वांना कदाचित माहीत असेल की रेल्वेच्या बाबतीमध्ये रेल्वेचे कंटेनर किंवा त्याला आपण मालगाडी असं आपण म्हणतो तर त्या गाड्या आपण पाहिलेल्या असतील. ते कंटेनर आहेत म्हणजे कोळसा न्यायचे. तर समजा आपल्या गृहीत धरा चंद्रपूरहून आपल्याला चेन्नईला कोळसा न्यायचे. चंद्रपूरला कोळसा जास्त उत्पादन होतो तर चंद्रपूरहून चेन्नईला कोळसा नेण्यासाठी वाहनांचा वापर करण्याच्या ऐवजी रेल्वेचा वापर केला तर ती प्रक्रिया स्वस्तामध्ये पडते. याला कंटेनर कार्गो असं म्हणतात. जहाजातून सुद्धा माल वाहून नेला जातो. काही मालवाहू जहाजं सुद्धा आहेत एका देशामध्ये. पूर्वीच्या आत्ता तर म्हणजे विमान मार्ग निघाले, पूर्वीच्या काळामध्ये तर एका देशावरून दुसऱ्या देशाला जायचं असेल, आपल्याला माहिती आहे जगामध्ये पृथ्वीचं जितकं क्षेत्रफळ आहे त्यापैकी 29% जमीन आहे आणि साधारणतः 71% पाणी आहे. असे फार कमी देश आहेत की त्या देशाला समुद्राची सीमा भेटत नाही. लक्षात घ्या. म्हणून पूर्वीच्या काळी प्रवासाचं साधन सुद्धा काय राहायचं? जहाज राहायचं. आत्ताच्याही काळामध्ये जहाजाद्वारे काही माल वाहून नेला जातो. आपण पाहिलं असेल द्राक्ष वगैरे आपण निर्यात करताना आपल्याकडे नंबर 1 क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा द्राक्ष असतील किंवा डाळिंब असतील आपण ते म्हणजे व्यापारी घेतात आणि इतर देशामध्ये पाठवताना ते जहाजामार्गे बंदरावरून सुद्धा पाठवले जातात. ही कंटेनर कार्गो याच्यामुळं सुद्धा या व्यापारामध्ये जास्त विश्वासार्हता आली. आणि यामध्ये काय आहे माहिती आहे, यामध्ये इन्शुरन्स वगैरे काढला जातो. आपला माल जर खराब झाला, आपला माल कारण हे नाशवंत पदार्थ असतात काही, तर त्यासाठी सिक्युरिटी दिली जाते.
जर तुमचा माल खराब झाला तर काही पैसे भरायचे आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला जर खरंच खराब झाला किंवा त्या मालाला जर किंमत नाही मिळाली तर तुम्हाला विमा दिला जातो. अशा सुद्धा काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. अर्थात आर्थिक क्षेत्र खूप मोठं आहे, यावर खूप काही बोलता येऊ शकतं. आणखी काही मुद्दे आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये पाहायचे आहेत. त्यामध्ये ट्रान्सनॅशनल कंपन्याचा उदय आहे किंवा आणखी काही मुद्दे त्यामध्ये आपल्याला पाहता येऊ शकतात. आणखी 1 तास आपला या आर्थिक क्षेत्रावरच होणार आहे. आज आपण काय पाहिलो तर आजच्या तासामध्ये आपण एवढं समजून घ्यायचं की आर्थिक घटकामध्ये 1991 नंतर काय काय बदल झाले. यामध्ये आपण पाहिलो ते मध्ये व्यापार जे आहे किंवा भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार झाला. दुसरा आहे व्यापारामध्ये झालेले जे बदल आहेत. सुरुवातीला गॅट होता आणि नंतर WTO आला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे व्यापार हा साधारणतः वस्तूचा केला जातो, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये इन्शुरन्ससारख्या किंवा विमासारख्या किंवा बँकेसारख्या गोष्टी पण त्यामध्ये आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अलीकडच्या काळामध्ये आणखी एक मुद्दा राहिला की विचार प्रणालीचा सुद्धा व्यापार होतो. कॉपीराईट, एखादं पुस्तक आपण एखाद्यानं लिहिलं तर त्याला कॉपी करून कुणाला विकता येणार नाही. लक्षात घ्या. CDच्या बाबतीमध्ये सुद्धा कॉपीराईट प्रकरण करता येणार नाही. किंवा पेटंट आहे, एखादी वस्तू एखाद्याने तयार केली, नवीन आहे तर त्याचं पेटंट विकलं जातं. आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिला असाल कोरोनावर लस शोधण्यासाठी अनेक देश जगातले प्रयत्न करतात आणि ते देश सांगतात जर आमच्या लसीला 100% यश मिळालं वॅक्सिनला तर आम्ही त्याचं पेटंट विकू. पेटंट विकू म्हणजे काय, त्याचे फक्त कंटेंट ते देणार आम्हाला, काय काय करायचं ते, त्यासाठी ते आपल्याकडून मोबदला घेणार. निर्मिती आपल्याच देशात होणार, परंतु त्याचं पेटंट विकण्याचं काम इतर देश करतील असे आहे. पेटंट आहे किंवा ट्रेडमार्क, ISO आहे किंवा अशा पद्धतीचे ट्रेडमार्क आहेत. हे ट्रेडमार्कसुद्धा अलीकडल्या काळामध्ये व्यापारामध्ये आलेले आहेत. हे आपण या तासामध्ये समजून घेतलो. व्यापारासंबंधी आणखी जे आपण महत्त्वाचे बदल आहेत ते कंटेनर कार्गो हाही भाग आपण या तासामध्ये समजून घेतला. एवढाच भाग आजच्या तासामध्ये आपण समजून घेऊ आणि बाकीचा जो भाग आहे तो उद्याच्या तासामध्ये आपण समजून घेऊ. धन्यवाद.